आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरील एक जुना पूल कोसळलाय आणि यात 4 जणांचा बळी गेलाय, तर अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते। मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। रविवार असल्यामुळे या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झालेली होती। हा जुना पूल असल्याने वाहतुकीसाठी बंद होता, मात्र काही तरुणांनी पुलावरून दुचाकी नेल्याने ही घटना घडली आहे। दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली। त्यानंतर स्थानिक पोलीस एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य सुरू केलं। रात्री उशिरापर्यंत ते सुरू होतं। आता सकाळी पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू होईल। स्थानिकांच्या मदतीने एनडीआरएफच्या जवानांनी 30 पेक्षा जास्त नागरिकांना वाचवलेलं आहे, अशी ही माहिती देण्यात आली आहे। काही दृश्य पाहायला मिळतात ज्यात लोक वाहून जाताना सुद्धा दिसलेत। तर रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण भागामध्ये एनडीआरएफची टीम दाखल झालेली होती आणि यावेळेला 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले। यात लहान मुलांचा समावेश आहे। अनेक जण या भागामध्ये पर्यटनासाठी म्हणून आलेले होते, मात्र ही दुर्घटना घडली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर मदत कार्याचा आढावा घेऊन मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। पाहूया। साधारण 4 मृत्यू झाले असं आतापर्यंत या निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो आहोत आणि 37 जखमी आहेत की जे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी उपचार घेतात। नाही, माझ्या पूर्वीच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ मी येण्यापूर्वीच या ठिकाणी आले आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मृतांना 5 लाख रुपये देण्याच्या संदर्भातला निर्णय सुद्धा त्यांनी या ठिकाणी घोषित केला असं या ठिकाणी माझ्या कानावर आलं। दुर्लक्ष असंही आपल्याला म्हणता येणार नाही, कारण या पुलावरून वाहतूक करू नये, या पुलावर कुणी जाऊ नये या संदर्भातला प्रतिबंधित बोर्ड हा पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेला होता। म्हणजे आपण आताही तो पाहू शकता आणि दोन्ही बाजूला म्हणजे विशेषतः या बाजूला पोलीस त्या ठिकाणी 2 तैनात केले होते। परत आपल्याला लोकांचा उत्साह माहिती आहे, वर्षा पर्यटन म्हणलं की एक वेगळ्या प्रकारचा लोकांमध्ये उत्साह असतो आणि त्या अनुषंगानं काही लोक त्या ठिकाणी एकत्र झाली आणि दुर्दैवाने ही घटना घडली। तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। घटनास्थळावरून अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, काल रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं, काय सध्याचे अपडेट? तसंच आपण इतर आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत। अथर्व रुग्णालयाबाहेरनं सुरेश कसबे, पुण्यातनं रेवती हिंगवे, हे 3 जण आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी अविनाश पवार, तिथून अपडेट्स द्याल। प्रज्ञा, काल रात्रीपर्यंत म्हणजे उशिरापर्यंत एनडीआरएफचे जवान, सीआरपीएफचे जवान, फायर ब्रिगेडचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करत होते। ज्या ठिकाणी हा जो साकव पूल आहे, 2 गावांना जोडणारा हा पूल होता खरं तर, याच्यावरून स्थानिकांची देखील ये-जा होती। मात्र हा जो कुंडमळ्याचा परिसर आहे, या परिसरामध्ये जे काही दृश्य आहे, जे कुंडांचे परिसर असल्यामुळे इथे रविवारच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि हा जो लोखंडी पूल आहे या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी त्यासोबतच युवक हे या ठिकाणी रेंगाळत होते, त्यासोबत 2 व्हीलरवरून प्रवास करत होते आणि त्याच्यामुळे एका स्टेजला इथे अचानक वजन वाढल्यानंतर हा पूल तुटला आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शींनी आपल्याला जसं सांगितलं त्याच्यामध्ये 100हून अधिक लोक ही आसपास होती। त्याच्यामध्ये 50 ते 60 लोक त्या पुलाच्या खाली पडली। याच्यामध्ये आता 4 जणांचं मृत्यू हा घोषित करण्यात आलेला आहे। मात्र अजूनही 1 ते 2 जण हे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। त्याशिवाय स्थानिक नागरिक अजूनही सांगतायत की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे खाली कोणी वाहून गेले का याबाबतची सगळी माहिती जी आहे ती तपासून घेण्याची गरज आहे। त्याच्यामुळे काल रात्री उशिरा एनडीआरएफच्या जवानांनी हे बचाव कार्य थांबवलं असलं तरी देखील आज सकाळी पुन्हा एकदा या प्रवाहामध्ये शोध घेण्याचं काम सुरू आहे। आता जिथे पूल पडलाय त्या ठिकाणाहून ही सगळी काही परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये पाणी जे वाढलं होतं त्यानुसार लोक खाली वाहून गेल्याची भीती आहे। त्याच्यामुळे खालच्या भागात एनडीआरएफची पथकं जी आहेत ती शोध घेताना दिसत आहेत। रात्रीपासून मध्यरात्रीपासून पाऊस हा जोरदार सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आत्ताही पाऊस हा इथे पडतोय।
पाण्याचा प्रवाह हा वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या सगळ्या बचाव कार्यामध्ये अडथळा हा निर्माण होणार आहे. एकूणच प्रशासनासमोर आता हे सगळं आव्हान आहे. हा जो पूल आहे, ज्या ठिकाणी हा जो पूल होता तिथे फलक देखील लावण्यात आलेला होता की हा पूल हा धोकादायक बनलेला आहे. मात्र तरी देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. खरं तर प्रशासनाने इथे पूर्णतः हा पूल बंद करायला हवा होता. आता असं सांगितलं जातं की इथे 2 पोलीस हे संरक्षणासाठी तैनात केले होते. मात्र वर्षा विहारासाठी अनेक पर्यटक इथे आले. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो की मागे आपण याविषयी बातमी दाखवली होती की हा जो पूल आहे तो धोकादायक बनलेला आहे, तरी देखील हा पूल वापरात होता. याच्यावर 8 कोटींचा निधी देखील पडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता लोकांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का, हा तर खरा प्रश्न आहे. प्रज्ञा. अगदी सगळ्यात महत्त्वाचं, हा जुना साकव असूनही लोक इथे मोठ्या संख्येने येत होते आणि त्याची दक्षता, अशा पद्धतीची दुर्घटना घडेल याची कोणीही मनात सुतराम कल्पना केलेली नव्हती आणि ती दुर्घटना घडलेली आहे. या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत. मात्र आता सध्या रुग्णांची स्थिती काय आहे तेही जाणून घेऊयात. अथर्व रुग्णालयाबाहेरनं सुरेश कसबे आपल्या सोबत आहेत. सुरेश, काय अधिक माहिती? जिल्हा माहिती कार्यालयाकडून जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार 51 जणांना या दुर्घटनेमधून बचावण्यात आलेलं आहे. 4 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला. मी सध्या ज्या रुग्णालयामध्ये आहे ते अथर्व रुग्णालय. या ठिकाणी सध्या 14 रुग्णांवरती उपचार चालू आहेत आणि त्यातील एक जो रुग्ण आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली. उर्वरित जे म्यानमार हॉस्पिटल आहे, युनिक आणि पवना, उर्वरित या 3 हॉस्पिटल आणि 4थं हे अथर्व, या 4 रुग्णालयांमध्ये जे या दुर्घटनेमध्ये जखमी झाले तसेच ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्या सर्व रुग्णांवरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. दरम्यान हा जो साकव पूल होता इंद्रायणी नदीवरील, हा 30 वर्ष जुना आहे. 1993 साली तत्कालीन जे खासदार होते अण्णा जोशी त्यांच्या काळात हा बांधला गेला होता. 30 वर्ष जुना असताना देखील वारंवार हा पूर धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ग्रामपंचायतीला सुद्धा सांगितलं होतं. मागील वर्षी हा जो पूल आहे यालाच लागून समतल असा 170 मीटर नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव देखील होता. 10 जूनला या पुलाचं काम सुरू होणार होतं. मात्र अद्याप देखील ते सुरू झालं नव्हतं. 2च महिन्यापूर्वी हा जो पूल आहे, साकव पूल, हा पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कारण हा जो साकव पूल आहे हा खूप जीर्ण झाला होता. त्याच्यावरून एकच दुचाकी आणि 2 माणसं जाईल इतकंच अंतर आहे. कारण 4 फुटाचं आपण पाहिल्या दृश्यांमध्ये तर 4 फुटाचं केवळ अंतर या पुलावरती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वर्षा विहारासाठी आनंद लुटण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात. मागच्या वर्षी सुद्धा मी या ठिकाणी एक बातमी केली होती की हा जो पूल हा पूर्णपणे धोकादायक आहे. प्रशासनाने त्या ठिकाणी त्याच्या सूचना देखील लावल्या होत्या की कुठल्याही प्रकारचा वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी या पुलावरती जाऊ नये, सेल्फी घेऊन, अशा सूचना सुद्धा केल्या होत्या. आणि काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जे पुण्याचे जितेंद्र दुधे यांनी सुद्धा पर्यटन स्थळी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलं होतं. तरी सुद्धा पर्यटक या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जात होते. काल रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी होणे साहजिक होतं. त्यात संबंधित ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतील किंवा स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाल्याचं सुद्धा पोलीस प्रशासनाला कळवलं. त्यानंतर पोलीस आले सुद्धा. पोलिसांनी तेथील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी निर्माण झाली. 70 ते 80 पर्यटक त्या पुलावरती होते. अनेक दुचाकी सुद्धा त्या पुलावरती होता. दुचाकी नेण्यास त्या पुलावरती बंदी असताना सुद्धा काही हुल्लडबाज पर्यटकांनी त्यावरून दुचाकी नेल्याची माहिती मिळते. त्यामुळे वजन आणि न पेलवल्यामुळे हा पूल जो आहे तो पूर्णपणे ढासळला आणि त्यामध्ये बरेच पर्यटक वाहून गेल्याची सुद्धा माहिती मिळते. आतापर्यंत 51 जणांना या पुलाच्या जो सांगड आहे आणि जो आसपासचा परिसर आहे त्यातून बचाव करण्यात आल्याची माहिती मिळते. 4 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. सर्वप्रथम लोणावळ्यामधील जे शिवदुर्ग रेस्क्यू टीम असेल, मावळ वन्यजीव संस्था, PMRDA, NDRF आणि CRPF अशा सर्व ज्या यंत्रणा आहेत त्यांनी या संपूर्ण याच्यामध्ये मदत कार्य केलेलं आहे. काल रात्री मदत आणि गिरीश महाजन, मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आले होते. रोहित पवार आले होते.
सुप्रियाताई आल्या होत्या, या सर्वांनी या घटनास्थळाच्या पाणीचा आढावा केलाय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये 5 लाख रुपये जे हे जखमी आहेत त्यांना मदत करण्याचे सुद्धा आश्वासन दिले. त्यामुळे एकूणच काय या संपूर्ण प्रकरणामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यानं जी संबंधित जी ग्रामपंचायत आहे तिला हा पूल धोकादायक असल्याचे जे स्ट्रक्चर ऑडिट झाले आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देश सुद्धा 2 महिन्यापूर्वी दिले असल्याची माहिती मिळते. मात्र तरी सुद्धा पर्यटक या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून का जात होते. यापूर्वी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या पुलाच्या नदीपात्रातलं जे पाणी कुंडमाळा ज्याला म्हणतात त्या ठिकाणी अनेक पर्यटक वाहून गेल्याच्या सुद्धा घटना उघडकीस आल्या. तरी सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी का जात होते, कुठल्याही प्रशासनाने दिलेल्या सूचनेचं पालन का करत होते, हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. प्रज्ञा. नक्कीच, आणि अनेक सवाल खरं तर उपस्थित होत आहेत. आणि ज्या बाईकचा उल्लेख केला त्या बाईक सध्या सुद्धा जो सांगाडा बाजूला काढून ठेवलाय तिथे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिक माहिती या संदर्भातली अजून घेणार आहोत. पुण्यातनं रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत. रेवती, काय पुण्यातनं अपडेट? नक्कीच प्रज्ञा, काल जी घटना झाली कुंडमाळ्याच्या इकडे इंदोरी पूल जो आहे तो कोसळला, जवळपास 50हून अधिक लोक त्यातून वाहून गेले. आत्ता जे सध्या अपडेट येत आहे NDRF कडून त्यांच्यानुसार 41 जण हे रेस्क्यू केलेले आहेत आणि त्यातनं 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. आत्ता सद्यस्थितीची माहिती ही NDRFने दिलेली आणि त्यासोबतच आपले जे बाकीचे जे 2 प्रतिनिधी आहेत त्यांनी देखील दाखवली. पण यामधल्या जे टेक्निकल बाबी आहेत ते मला अधोरेखित करावेसे वाटतात. सगळ्यात पहिली गोष्ट की जेव्हा एक ऑर्डर काढण्यात आली होती की पुण्यातील विविध पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे, तेव्हा या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं का नाही. एक दुसरं म्हणजे की मागच्याच वर्षी निधी मंजूर करण्यात आलेला होता, जवळपास 8 कोटीचा हा निधी होता. एक 470 फुटाचा हा पूल आहे, त्यासाठी 8 कोटी निधी हा मंजूर करण्यात आला होता. मग त्याच्यावरती डागडुजी झाली नव्हती का. दुसरं आणि तिसरी म्हणजे की जेव्हा प्रशासनाला, स्थानिक प्रशासनाला ही गोष्ट माहिती आहे की वीकेंडला कुंडमाळ्याच्या इथे जवळपास 8,000हून अधिक पर्यटक तिकडे येतात, लोक तिकडे गर्दी करतात, मग योग्य ते पोलीस तैनात करून त्या योग्य ते तिथे अधिकारी तैनात करून तिकडनं लोकांना का हलवण्यात आलं नाही. कारण जर आपण काल प्रत्यक्षदर्शीचं जर स्टेटमेंट ऐकलं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की जवळपास पूल 5 मिनिटं हलत होता आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली आणि त्याच्यानंतर जवळपास 50हून अधिक लोक वाहून गेले. कारण त्या पुलावरती क्षमतेपेक्षा जास्त लोक तिथे उभे होते, जवळपास 100च्या आसपास हे लोक तिथे उभे होते. आणि त्यासोबतच जर आपण त्या पुलाचे व्हिज्युअल्स बघितले किंवा व्हिडिओ बघितले तर त्याच्यातनं आपल्याला स्पष्ट दिसून येतं की पूल हा जास्त रुंद नाही आहे. तिकडे फक्त 2 व्हीलरला जाण्यासाठी जागा आहे. 4 चाकी जी वाहनं आहेत ती कशीबशी तिकडे जाऊ शकतात. अशा प्रकारचं एकंदरीत ती स्थिती असताना देखील तिकडे अनेक लोक जमा झाले सेल्फी काढण्यासाठी. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुणे शहराला, खरं तर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, येल्लो आणि ऑरेंज अलर्ट म्हणून लोक तिकडे गेले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होता आणि जेव्हा हा पूल कोसळला त्याच्यानंतर तिकडे लोक वाहून गेले. तर जसं प्रज्ञा मी मगाशी म्हणलं की या ज्या 3 महत्त्वाच्या बाबी आहेत, 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे की स्ट्रक्चरल ऑडिट का नाही झालं, दुसरं निधी मंजूर झाला तरी पण त्याच्या डागडुजीसाठी का वापरण्यात आला नाही, आणि तिसरं म्हणजे की जेव्हा वीकेंडला त्या ठिकाणी, त्या परिसरामध्ये, त्या पर्यटन स्थळी जेव्हा गर्दी होते हे माहीत असताना देखील स्थानिक प्रशासनाचे काही अधिकारी तिथे पोचले का नाही. जेव्हा एका गावकऱ्याकडनं किंवा ग्रामस्थाकडनं सांगण्यात आलं की इकडे गर्दी व्हायला सुरू झाली आहे, 12:30च्या नंतर तिथे ग्रामस्थांनी सांगितलं, त्याच्यानंतर 2:30-2च्या सुमारास तिकडे ते पोलीस तिथे पोचले, तिकडनं लोकांना हलवलं आणि त्यानंतर जेव्हा पोलीस तिकडनं निघून गेले त्यानंतर पुन्हा लोकांची तिथे गर्दी झाली. का तर लोकांना सेल्फी काढायचा असतो. आणि त्याच्यानंतर 3:30 ते 4च्या सुमारास ही दुर्घटना घडली. तर मग आता जसं तुम्ही मगाशी या गोष्टीचा उल्लेख केला की अनेक सवाल इथे उपस्थित होत आहेत. तर आता जे नुकसान झाले त्याची भरपाई कोण करणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नागरिकांचा जीव हा धोक्यात टाकण्यात आला आहे.
तर त्याच्यावरती जबाबदार कोण असणार आहे? प्रज्ञा. नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल की इतकी मोठी दुर्घटना घडलेली आहे. लहानगी मुलं सुद्धा यामध्ये वाहून गेली आहेत. अनेक जण बेपत्ता आहेत. ते अजून सापडणं बाकी आहे. अशा स्वरूपाच्या दुर्घटना घडण्यामागे अर्थातच 2 पोलीस जरी तिथे तैनात असले तरी 2 पोलीस अशी घटना घडल्यावर किती जणांना वाचवतील हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून जबाबदारी घेण्याची गरज आहे. आपल्या लहानग्यांना तुम्ही तिथे घेऊन जाताय, वाहनं घेऊन हुल्लडबाजी तिथे करत असाल तर हे थांबवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि यावरती कुठेतरी लगाम बसायला हवा. येत्या काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शासनानं सुद्धा कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या तिघांचे या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. अविनाश, सूरज आणि रेवती.